श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 17 एप्रिल वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अमावस्या. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी जी आहे तर ती येत असते, परंतु उद्या शुक्रवारी चैत्र अमावस्या आहे आणि या दिवशी काही केले नाही तरी सुद्धा चालेल, परंतु आपण उद्या सकाळी स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत ना तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. कारण की प्रत्येक अमावस्येचं महत्त्व जे आहे तर हे देखील वेगवेगळं असतं. त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे की ज्यामुळे कितीही जुना शत्रुदोष असेल तर तो नष्ट होईल. आपल्या कुटुंबावरती कोणतेही वाईट संकट, विघ्न, अडचणी येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते, परंतु आपल्याला शत्रूचा त्रास होत असतो. शत्रुपीडा असेल तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत ना तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. त्याचप्रमाणे आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहेत, विघ्न आहेत, समस्या आहेत तर त्या दूर होतील. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते. तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य जे आहे तर ते राहतं. म्हणूनच आपल्याला वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या. कधीही स्नान करताना सर्वप्रथम आपल्याला अगोदर नाभीवरती थोडंसं पाणी ओतायचं, त्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी ओतायचं, त्यानंतर थोडंसं पाणी मानेवरती ओतायचं. यानंतर आपल्याला स्नान करायला सुरुवात करायची. यामुळे याची आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे जे आहेत ना तर ते होत असतात. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहे, त्याचबरोबर काही उपाय आणि सेवा देखील आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे. कारण की बघा, योगायोगाने उद्या शुक्रवार आहे, त्याचप्रमाणे चैत्र अमावस्या जी आहे तर ती आलेली आहे. म्हणूनच उद्याच्या दिवसाला देखील खूप विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान आवर्जून करायचं आहे. आता कोणत्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वस्तू तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला सांगणारच आहे, परंतु चैत्र पौर्णिमा आहे आणि राशीनुसार जर आपण काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केलं तर ग्रहाचे जे काही अशुभ परिणाम आहेत तर यापासून आपली सुटका जी आहे तर ती नक्कीच होत असते. आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठीची पहिली वस्तू जी आहे ना तर ती म्हणजे हळद. कारण की बघा, हिंदू धर्मामध्ये हळद जी आहे तर ती अतिशय अत्यंत पवित्र आणि तितकी शुभ मानली जाते. धार्मिक विधीमध्ये कुंकवा इतकंच महत्त्व जे आहे ना तर ते हळदीला प्राप्त झालेलं आहे. आणि हळद जी आहे तर ती ज्योतिषशास्त्रामध्ये एक सकारात्मकतेचं प्रतीक मानले गेले आहे. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळी नवीन नवरा नवरी असते तर नवरा नवरीला सुद्धा हळद जी आहे तर ती लावली जाते. यामागचं कारण काय असते बघा, बाहेरील जी काही नजर दोष आहे, नजर बाधा आहे, वाईट शक्ती आहे तर त्या वाईट शक्तीपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून हळद जी आहे तर ती सर्वप्रथम लावली जाते. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते. त्याचप्रमाणे आपलं मन जे आहे
तर ते देखील शुद्ध होतं. त्याचप्रमाणे जीवनामध्ये चांगले बदल होतात. तसेच हळदीचा संबंध जो आहे ना तर तो थेट गुरुग्रहाशी आहे. एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर कमजोर असेल तर प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. यामुळे गुरुचे दोष जे आहेत ना तर ते दूर होत असतात. तसेच या उपायामुळे गणपती बाप्पांची कृपा सुद्धा आपल्याला मिळत असते. तसेच जर कोणाचे लग्न जमत नसेल, वैवाहिक जीवनामध्ये अडचणी अडथळे येत असतील तरी देखील हा जो उपाय आहे ना तर तो नियमित तुम्ही करू शकता. हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे वाईट नजरेपासून सुद्धा आपलं संरक्षण जे आहे तर ते होत असतं. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी आहे तर ती येत असते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे त्वचेसाठी सुद्धा हे अतिशय अत्यंत फायदेशीर असते. त्याचप्रमाणे असे आध्यात्मिक धार्मिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा हळदीचे गुणधर्म जे आहेत तर ते म्हणूनच आहेत. म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सैंधव मीठ जे आहे ना तर ते टाकायचं आहे. आपण ज्यावेळी आंघोळ करण्यासाठी पाणी घेतो तेव्हा त्या पॉकेटमध्ये चिमूटभर आपल्याला सैंधव मीठ जे आहे तर ते टाकायचं आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर करत असतं. शरीरातील रक्तप्रवाह जो आहे तर तो सुरळीत राहतो आणि स्नायूंच्या वेदना सुद्धा दूर होत असतात. त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कापूर. आता इथे एक सांगेन, तुमच्याकडे जर भिनसेनी कापूर असेल तर तो अतिशय उत्तम. पण ज्यांना भिनसेनी कापूर घेणं शक्य नाहीये तर त्यांनी आपला रेग्युलर साधा कापूर घेतला तरी देखील चालणार आहे. आता कापूर जो आहे तर तो सुद्धा नकारात्मक शक्ती असतील, वाईट दोष असतील तर ते दोष नष्ट करत असतो. आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकल्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो. डोकेदुखी आणि अंगदुखीच्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. तसेच धार्मिक दृष्ट्या कापूर जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण थोडासा कापूर बारीक करून आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकू शकता. यानंतर आहे ते म्हणजे आपण काळे तीळ. काळे तीळ जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर टाकायचे आहे. काळे तीळ जे आहेत ना तर ते सुद्धा नकारात्मक लहरी नष्ट करत असतात. काळे तीळ जेव्हा आपण आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये टाकतो ना तर त्यावेळेला त्या तिळामध्ये जे तेल असतं ना तर ते पाण्यामध्ये उतरतं. या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू जे आहेत ना तर ते सुद्धा बलवान होत असतात. आपलं शरीर मजबूत होत असतं. तर अशा प्रकारे तिळाचे सुद्धा धार्मिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत. त्यामुळे चमचाभर काळे तीळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. यानंतर आहे ते म्हणजे गंगाजल. आपण गंगाजल टाकू शकता. पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे प्रत्येकाला या आजच्या काळामध्ये तर शक्य होत नाही, परंतु आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर थोडंसं गंगाजल टाकलं तर एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे ना तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे थोडीशी कडुनिंबाची पानं जी आहेत तर ती पानं आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पाणी आपण ज्यावेळी गरम करतो ना तर त्यावेळी आपल्याला टाकायचं आहे. यामुळे काय होतं तर जे काय आपल्या शरीरावरती त्वचेवरती इन्फेक्शन आहे तर ते आपल्याला होत नाही. चमचाभर कच्चं दूध आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती सॉफ्ट राहते, नितळ होत जाते आणि शरीरातील मृत पेशी ज्या आहेत ना तर त्या निघून जातात. सोबतच आपला चंद्रग्रह जो आहे तर तो देखील बलवान होत असतो. तसेच व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहाची स्थिती जर वाईट असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रगती होते, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहाची स्थिती जर चांगली असेल ना तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रगती जी आहे तर ती भरभर होत जाते, अन्यथा अनेक वाईट संकटांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे राशीनुसार आपण काही वस्तू ज्या आहेत ना तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. जसं की आता पहिली रास म्हणजे सिंह राशीच्या ज्या व्यक्ती आहेत ना तर त्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फुलं टाकावी किंवा लाल फुलांच्या पाकळ्या टाकल्या तरी देखील चालणार आहे. यामुळे काय होतं तर सूर्यग्रह जो आहे ना तर तो शांत होतो आणि
आणि सूर्याचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते दूर होत असतात. कारण सिंह राशीचा स्वामी आहे सूर्यग्रह, यानंतर कर्क राशीचा स्वामी आहे चंद्रग्रह. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी काय करायचं आहे, कुंडलीमध्ये जर चंद्र कमजोर असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरं फूल टाकायचं. यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात. तसेच मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ. अशा व्यक्तींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी हा बुध ग्रह असल्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी जायफळाची पूड जी आहे, भुकटी जी आहे तर ती आपल्याला टाकायची आहे. यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे धनु आणि मीन राशीचा स्वामी हा गुरु ग्रह आहे. गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी अगोदरच सांगितल्याप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे किंवा मग चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या टाकल्या तरी देखील चालणार आहे. यानंतर वृषभ आणि तुळ रास ज्यांचे आहे अशा व्यक्तींचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्र. शुक्र ग्रह जर मजबूत असेल तर आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होत असतं. ऐश्वर्य प्राप्त होणं म्हणजे काय, तर आपण लक्झरी लाईफ जी आहे ना तर ती जगू शकतो. शुक्र ग्रह जर कमजोर असेल तर मात्र आपली प्रगती होत नाही. म्हणून अशा व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये वेलची किंवा दूध जे आहे ना तर ते टाकायचं आहे. यानंतर मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे शनी. शनीचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे. त्याचप्रमाणे राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन जे आहे ना तर ते टाकायचं आहे किंवा मग दुर्वा टाकल्या तरी देखील चालणार आहे. या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे, ज्यामुळे राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते हळूहळू नष्ट होतात आणि राहू केतू जे आहेत तर ते शांत देखील होतात. तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे. आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला 5-7 वस्तू सांगितलेल्या आहेत. आता ज्यांना ज्यांचा गुरुग्रह जो आहे किंवा राशीनुसार सांगितलेला आहे तर ज्यांची ज्यांना माहीत आहे त्यांनी राशीनुसार टाकल्या वस्तू तरी देखील चालणार आहे. किंवा मग ज्यांना राशी आपली रास जी आहे ना तर ती माहीतच नाही तर अशांनी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वस्तू टाकला तरी देखील चालणार आहे. सर्व वस्तू टाकण्याची गरज नाही. तुमच्याकडे जी वस्तू असेल ती वस्तू तुम्ही एक जरी टाकली तरी देखील चालणार आहे. ज्यांच्याकडे सगळ्या वस्तू अवेलेबल असतील त्यांनी सर्व वस्तू टाकल्या तरी देखील चालणार आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कृपा करून व्हिडिओला लाईक करत जावा, जास्तीत जास्त कमेंट करत जावा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.